नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आम्ही आलेलो आहोत मंदनगडला. काम आहे मंदनगडला, जरा तिकडे आलेलो आहोत मंदनगडला. मंदनगडला आल्यानंतर मंदनगड थोडंसं बदल दिसतो. इथे सर्व जे वडापावचे वगैरे दुकानं होते, आम्ही नेहमीप्रमाणे इथे खायचो वडापाव. पाठीमागं डेपो आहे आणि जे वडापावची दुकानं लाईनीमध्ये होते. आता वडापावची दुकानाची जागा खूप कमी झालेली आहे. रोडमध्ये जागा गेलेली आहे पूर्ण. खूप चांगले टेस्टी वडापाव भेटायचे इथे. तर आता इथे थांबलेलं आहेत. हे आता मंदनगड तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मंदनगड आहे आताचं. अशा प्रकारे मोठा रोड होता इथे. आता एकदम मोठा रोड, म्हणजे मुंबईसारखा रोड बनवत आहेत. छोटा रोड होता पहिला, आता मोठा रोड बनवत आहेत. गटर बंद होता साईडला आणि इकडे सर्व वडापावचे स्टॉल लागायचे. तुम्ही पाहिलं असेल, जर मंदनगड येत असणार तर तुम्ही पाहिलं असं इथे स्टॉल होते पूर्ण वडापावचे. ते एकदम जागा कमी झाली आहे त्यांची. पूर्ण मराठी माणसांचे जे आपला धंदा करायचे त्यांच्या जागा वगैरे काही दिसत नाही आता इथे. आणि ती एस टी वगैरे लागलेली आहे महामंडळाची. लालपरी मुंबई जाण्यासाठी सर्व गाड्या थांबत आहेत. बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर थोडंसं मंदनगड चेंज झाल्यासारखं दिसतंय. डेव्हलपमेंट चालू आहे. आता रोड बीड झाल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल मस्तपैकी सर्व. हाच वडापाव टेस्टी आहे ना. हा, डेपो पण तोडला. ही माणसात तुम्हाला पाहायचं तर माणसांची गर्दी वगैरे मुंबई जाणाऱ्या माणसांची. तिथे पण वडापावचं आहे दुकान. वडापावचं इकडे आहे. सर्व मंडळी म्हणजे काम आहे सर्वांचं, त्यामुळे कामानिमित्त आलेले आहेत सर्व. वडापाव स्पेशल वडापाव मंदनगडचा. मंडळी वडापाव खाते, स्वाद घेत आहेत सर्व. साईडला खाली बघ, आता जाईन खाली. आता आपण पण वडापाव खाऊया जरा. मंदनगडला आल्यानंतर थोडं काम पण असतं जरा. मिरची पाहिजे तर घ्या रे. त्याच्यामुळे वडापाव खाऊया. त्या प्रकारे वडापाव असं मंदनगड वडापावला खूप गर्दी असते इथे. सकाळ सकाळ नाश्त्याची नाश्ता घेऊन जात असतात. आता आहेत रेडी. बाजार लागलेला आहे मंदनगडचा. बाजार समोरच बाजार लागलेला आहे. तर आपण जाऊया बाजारामध्ये काय आहे बघू आपण. बघा, मार्केट चालू होते आताच. सर्व दुकानदार आपलं सामान लावत आहे तिथे. भाजी वगैरे आलेली आहे. भाजी भेंडी वगैरे. टमाटर, भाजीचा टेम्पो पण आलेला आहे इथे. मंदनगडचा बाजार. का आंबे कसे आहेत? आंबे कसे काका? 1200 रुपयाला किती डझन? 1200ला 2 डझन आहेत. आपला रत्नागिरी हापूस आंबा. आंबे बघा कसे मस्त आहे की. आंबे आहेत 2 डझनचे 1200 रुपये. चांगला आंबा क्वालिटी आहे. आंब्याची क्वालिटी मस्त आहे. मस्त आंबा आहे एकदम.
सुपर एक नंबर. मोठे मोठे फळ आहेत. मस्त. तुम्ही पण येऊन आंबे घेऊ शकता इकडे. 2 डझनचे 1200 रुपये, म्हणजे 4 डझनचे 2400 रुपये. 48 आंबे 2400 रुपयाला भेटणार. सगळे आंबे आलेले. ते कांदे, बटाटे, कांदे. कांदे कसे हो? कांदे कसे? 100ला 5 किलो 6 किलो. म्हणजे 100ला 5 किलो 6 किलो असे आहेत. मुंबईला पण तेच भाव आहे. आठवडा बाजार ना. आणि बटाटे कसे? 100ला 5 किलो. म्हणजे मुंबईच्या पेक्षा इकडे स्वस्त आहेत बटाटे. मुंबईला महाग आहेत थोडी. इकडे होलसेल मार्केट. आपला बुधवारचा बाजार भरतो इकडे. बुधवारचाच भरता ना? एकच दिवस बाजार भरतो. आता संध्याकाळ पण असेल ना? 7 वाजेपर्यंत बाजार चालू असणार आहे. मस्त की तुम्ही भाजी बिजी घेऊ शकता सर्व मस्त की. हे कसे? 350 रुपये. 350. मुंबईला तर खूप महाग आहे. 300ला देणार. मुंबईला याच्यापेक्षा महाग आहे. ते का पक्कड पण आहे. चिंचा पाता नाही ते कोणाला चालतं. हा ना. तवे वगैरे. तवा कसा? तवा करतो काय लोखंडाचा. हा हा काय खोलगट 325 ला आहे. 325. मस्त मजबूत क्वालिटी आहे तव्यांची. कावील आहे. कावील कशी? 550. 550ला. हे हा जा मटेरियल आहे. कसा मटेरियल? बिडाचा आहे. बिडाचा. येते भावानेला कमी करून काय काय घेणार आहे? खलबत काय? हा बिडाचा एक. कढई वगैरे आहे सगळं. स्टॉल लागलेला आहे इथे. चप्पल वगैरे. महापुरुष मंदिर. पण आलो 4 वाजता. 4 नाही 6 वाजता आलो. मंदनगडवरून गेलो. तिकडे मोबाईल थोडासा स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ करता आली नाही. आता सर्व मुंबईकरी बघा मुंबईला निघाले आहेत. सर्व सामान वगैरे पॅक करून गाडी आता येईल थोड्याच वेळात. आंब्याचे पेटे बिटे आहेत. गावावरून काय ना काय घेऊन जायला लागतं. हे सर्व सामान आहे सर्वांचा. गाडी येईल आता थोड्याच वेळात परत आपल्या मायभूमीतून परत शहराकडे. से आता परत 3 महिन्यानंतर येणार. रात्र झालेली आहे. ट्रॉफी मारून आलेला आंबोलीतून ट्रॉफी मारून आलेले आहेत मुलं. काळुंबा देवी क्रिकेट संघाची मुलं सर्व. बाटल्या. क्रिकेट संघाने आंबोलीतून ट्रॉफी मारून आलेले आहेत. 2 नंबर प्राइज मारून आलेले आहेत मस्तपैकी. पुष्पगुच्छ पण भेटलेला आहे. आणि आता थोड्यात मिरवणुकीला सुरुवात. लाईटनी थोडासा बिघाड केला. लाईट गेली आहे. सर्व मुलं आहेत. गाडी आलेली खास घेऊन मुलांना. जिंकलेले आहेत मस्तपैकी. सर्व मुलांचे अभिनंदन. हे बघा जुने क्रिकेटर सर्व मुंबईकरी आता निघाले आहेत गाडीने मुंबईला. इकडे का साई गणेश ट्रॅव्हल फेमस गाडी. सर्व मंडळी आपले चाललेले आहेत. साई गणेश ट्रॅव्हल्स नवीन आपल्या भेटीसाठी गाडी. चिल्लर पार्टी बसलेले आतमध्ये सर्व. गाडी मालक देन. चला आता रोजचा गाव आणि मुंबई आहे. कशाला काय काय चले बाबू. चला बाय 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 मंडळी. चिल्लर पार्टी बाय बाय. जा सावकाश. गणपतीला आता गणपतीला या मंडळी. जास्त खुशी दिसत नाही. आता गाव सोडून चालले त्याच्यामुळे निराश आहेत भरपूर जण.
आपले मायभूमी सोडून चाललेले आहेत मुंबईला. परत मानस गेला मग अशी. चले बारकी बाय. आटला बिटला खाल्ल्यास ना. आटला फणस घर झाली झाडी झाली आहे फणस खाऊन. हा फणस 2-3 घेतलास ना. सुपाऱ्या घेऊन जा सुपाऱ्या. बाय. सर्व मंडळी चाललेली आहे. चले विघ्न्या. हा बघा याला कोपऱ्यात सीट दिले नाही. फ्री मध्ये सीट असली. आम्हाला मांदेली आजकाच झाला आता विराट. सर्व सोडायला आलेली मंडळी सर्व आहे इथे. चले जा सावकार. येऊ नको तिथं उतरून घे एकदा. चल हा फोन कर मला. चला. आजी आजोबा बघा काहीतरी सांगतात. नातीला काहीतरी सांगतायत. साई गणेश ट्रॅव्हलचे आपले मालक तिथे शिकवण आहे तिथे. भरपूर टाइम गाडी थांबवली. धन्यवाद हा गाडी थांबवल्याबद्दल. मालक एकदम शांत आहात आणि मस्त गाडी आहे आपली. माणसांचा पण विचार केला जातो गाडीमध्ये. हा म्हणजे अर्धा तास पाऊण तास थांबलेली आहे आपल्यासाठी गाडी. मुंबईवरून येताना पण थांबलेली आहे. गाडी सुटलेली आहे आपली. गाडी गेलेली आहे मुंबईला. विरारपर्यंत जाईल. हे नुसता 1000 वेळा फोन करतात. अरे बोंबा बोंब म्हणजे आता लेट झाली गाडी. एक ट्रिप गेला, दुसरा ट्रिप, हा तिसरा ट्रिप आहे. हा बघा सामान. कोकणचा रानमेवा सर्व घेऊन चाललेले आहेत मुंबई घरी. ह्या बघा हे काहीतरी फणस आंब काजू बिया त्याच्यामध्ये नवरी आहे. इकडे नवी नवरी ही मावशी बसले. बोचका बघा. बघा